बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहूयात की चंद्रकांताने अवनीशी असलेले सगळे संबंध तोडून तिच्या नावाने शेवटची आंघोळही केलेली असते. पण अवनीने राजासोबत लग्न केलं तेही त्याच्या डोळ्यात देखत. ही गोष्ट त्याला सहनच होत नाही. समाजामध्ये त्याची जी काही दहशत होती, त्याचा जो काही मान सन्मान होता, आज अवनीमुळे तो धुळीस मिळाला. याचा मनस्ताप करून घेत चंद्रकांतने टोकाचं पाऊल उचललं आहे. चंद्रकांतने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट स्वातीकडून अवनीला जेव्हा समजते तेव्हा ती कोसळते. तिच्या पायाखालची जमीनच हादरते. अवनी जेव्हा देशमानेंच्या घरी चंद्रकांतला पाहायला जाते तेव्हा तिथे खूप मोठा राडा होतो. तिथेच आलेला तो विवान अवनीवरती जोर जबरदस्तीही करायला लागतो. पण त्यावेळेला राजा आणि अवनी दोघेही मिळून त्याला असा धडा शिकवतात ना. अवनीवरती हात उगारणाऱ्या त्या महेशला सुद्धा राजाने सगळ्यांसमोर धुतलाय. चंद्रकांतला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यानंतर सुद्धा आता तिथे खूप मोठा तमाशा होणार आहे. पण आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? चंद्रकांतने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला ही बातमी अवनीपर्यंत कशी पोहोचते? त्यातच आता दांगटांच्या घरात दुसऱ्याच दिवशी अवनीची खूप तारांबळ उडाली. बघूयात हा ट्विस्ट. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अवनी आणि राजा दोघांनाही माहिती असतं की त्याने जे लग्न केलं ते फक्त अवनीला विवानपासून वाचवण्यासाठी, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठीचं होतं. पण दांगटांच्या घरी मात्र ते लग्न खरं मानलं जातं. एवढंच काय, देशमानेंच्या घरीसुद्धा आणि दांगट कुटुंबाने मिळून आता राजा अवनीसाठी एक छान अशी खोलीही सजवलेली असते. पण त्यावेळेला राजा मात्र अवनीसोबत त्या खोलीमध्ये न राहता तो वेगळ्याच ठिकाणी जातो. कारण त्या खोलीमध्ये जाता क्षणी अवनी आणि राजा इतके ऑकवर्ड झालेले असतात की अवनीची मनस्थिती खूप खराब होते ते सगळं पाहिल्यानंतर. एकतर ती त्या चंद्रकांतने जे काही बोलला, तिच्याशी संबंध तोडले, अवनी त्याच्यासाठी मेली, ते सगळं तिच्या नजरेसमोरून जात नसतं. त्या ट्रोमातून ती बाहेर पडलेली नसते. त्यात आता हे सगळं नवीन. त्यामुळे राजा अवनीला त्या खोलीमध्ये एकटीलाच ठेवतो. आता काही केले अवनीला झोपच लागत नसते. थोडीशी भीतीही वाटत असते. शेवटी तिला तिच्या सेफ्टीचा प्रश्न वाटत असतो. कारण घरात फक्त पुरुषच आहेत, या घरात बाई माणूस असं कोणीच नाही आहे. म्हणून ती घाबरते. आणि सुरुवातीला जेव्हा ती दरवाजा उघडून डोकावते, अचानकच राजा पुढे येऊन थबकतो. अवनीला तो विचारतो की काही हवं होतं का? अवनी सांगते की नाही. तो विचारतो, तुम्ही झोपला नाहीत अजून? त्यावर ती सांगते की हां, झोपते. राजा तिला विचारतो की पाणी प्यायचं आहे का, काही खायचं आहे का? त्यावर अवनी सांगते की नाही, पाणी ठेवलं आहे मी इथे, पण तू का अजून झोपला नाही आहे? तू अजून जागा. त्यावर राजा सांगतो की नाही, माझं इकडे लक्ष गेलं, लाईट मला चालू दिसलं. बघ, तुम्हाला काही हवं आहे का हे विचारायला आलो. अवनी सांगते की काही नको आहे, काही लागलं तर मी हाक मारेन. राजा विचारतो की पण तुम्ही घाबरल्यासारखं का दिसतंय? तेव्हा तिची बोबडी वळते. ती सांगते की नाही, असं काहीच नाही आहे. पण राजा तिचं मन ओळखतो. कारण जंगलामध्ये सुद्धा राजासोबत एकटं राहायचं म्हणजे अवनी ऑकवर्ड झाली होती. तो विचारतो की ते सगळे पुरुष आहेत, आत एकटंच कसं झोपायचं असं विचार करताय का? अवनीला आता काय बोलावं कळत नाही. राजा आता एक गैरसमज तिचा दूर करतो की इथे तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही माझ्यासोबत जंगलात होता तेव्हाही सुरक्षित होता. तिथेही तुम्ही माझ्यासोबत एकटाच होता ना. जसं मी तुम्हाला तिथे सुरक्षित ठेवलं, इथेच तुम्ही सुरक्षित आहात. जाऊन निवांत झोपा आणि काहीही लागलं तर नक्की हाक मारा. अवनीही गुड नाईट बोलते आणि ती आता जाते झोपायला. पण तरीही तिचं मन चलबिचल होत असतं. त्यानंतर ती दरवाजाला खुर्ची वगैरे मोठं सामान जे असेल ते अडवं लावते, जेणेकरून साधं त्या दरवाजाला ढकलण्याचाही प्रयत्न केला तर तो ढकलला जाऊ नये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अवनीला जेव्हा जाग येते तेव्हा तिला उठायला खूपच उशीर झालेला असतो. तोपर्यंत अण्णा रोजच्या ठरल्याप्रमाणे चहाच्या टपरीवरती गेलेले असतात. तिथेच त्यांची भेट होते ती दत्ता काकासोबत. अण्णा मग काय, तिथं मोठ्या फुशारका मारायला लागतात. मुद्दामच दत्ता काकाला चिडवतात, डिवचतात की शेवटी आमच्या राजाने लग्न केलंच, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाच. तर तो चहावाला विचारतो की मुलगी मोठ्या घरची दिसते. त्यावर आता तो फुशारका मारत सांगतो अण्णा की हो,
काल त्यांच्या घरची माणसं येऊन भांडण करत होती, ते पाहून कळलं नाही का? ती लोक मोठ्या घरचे आहेत ते. अण्णा आता तिथे मुद्दाम वाढवून सांगतात की एवढ्या मोठ्या घरची मुलगी तरीही ती म्हणाली की मी तुमच्याच घरची सून बनून येणार आणि एका पायावर तयार होऊन आली ती. मुद्दामच दत्ता काका आता त्यांना सांगायला लागतो की त्या पोरीला पळवून आणलंय तुझ्या राजाने. त्यावर अण्णा मुद्दामच विचारतात की तुझे डोळे काय पाठीला होते का? तू बघितलंत ना माझी सून राजासोबत कशी थाटात कारमधून उतरून आली होती आणि त्यावेळेला तुला वाटलं का ती पळवून आणली? आता उगाचच आम्हाला बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून जळू नका. त्यानंतर अण्णा तिथे काही गावकरी आहेत म्हणून मुद्दाम दत्तू काकाला चिडवण्यासाठी म्हणतो की खूप मोठे करोडपती आहेत ते लोक, करोडपती. तिच्याच घरातले लोक येऊन जेव्हा भांडत होते ना तेव्हा ती माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. याला म्हणतात खरं प्रेम. तिचं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. तुमची संपत्ती नको म्हणून माझ्या राजासाठी सगळं लाथाडून आली. आता काय सांगायचं आहे, आपल्या गावच्याच लोकांना माझ्या राजाची कधी किंमत कळली नाही, राजाचीच काय माझ्या मुलांचीच किंमत कळली नाही. पण बघताय ना की बाहेरच्या गावच्या मुलीला ती कळली. दत्ता काका मुद्दामच अण्णाला टोमणे मारायला लागतो की हाच तर खरा विषय आहे. गावची मुलगी असती तर तिने वळून बी पाहिलं नसतं तुमच्या पोरांकडे. बाहेरची मुलगी आहे ना म्हणून न कळता येऊन फसली तुमच्या जाळ्यात. तुझा तो राजा, त्याचा काय भरोसा नाही. त्या मुलाने आता काय काय खोटं सांगून त्या पोरीला आणला असेल कुणास ठाऊक. शेवटी तुझाच मुलगा आहे ना तो. आता चहावाला त्या गावकऱ्यांना दत्तू काका म्हणायला लागतो की ती मुलगी कुठल्या भरोशावर आले कुणास ठाऊक. नक्कीच काहीतरी खोटं सांगूनच आणलं असणार आहे. हळूहळू यांची परिस्थिती कळली ना की जाईल स्वतःच पळून. अण्णा त्याच्यावरती भडकतात तेव्हा दत्तू काका मुद्दामच म्हणतो की लिहून घे लिहून. ती मुलगी ना थोड्या वेळाने घर सोडून नाही गेली ना तर बघ. अण्णा भडकतात आणि तिथे गावातल्या लोकांना दत्तू काकाला सुद्धा अगदी ओरडून ओरडून सांगतात की माझी सून आणि माझा मुलगा एकत्र सुखाने जगणार आहेत आणि तुम्ही ते सगळं ना उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत. ए जळकुट्या, तू तू ना सताड नजर माझ्यावरती ठेवा, माझ्या घरावरती. इकडे अवनी जेव्हा बाहेर येते ना तेव्हा अवनीला अंघोळीला जायचं असतं, पण तिथेच आधी बाथरूममध्ये धन्या गेलेला असतो. इकडून आता राजा, यशा, त्यानंतर पाण्या मोठ्याने त्याला हाकाच मारायला लागतात. अर्धवट अंघोळ सोडून तो बाहेरच पळत येतो. त्यानंतर अवनी जाते, पण अवनीला ते सगळं इतकं विचित्र वाटत असतं की म्हणजे बाथरूम वगैरे सुद्धा असं व्यवस्थित स्वच्छ केलेलं नसतं. अवनीला ते अजिबात पटत नाही. त्यात आता बाथरूमच्या त्या दरवाजासुद्धा तुटलेला असतो. या अशा परिस्थितीत ही लोकं कशी राहतात? अवनीचा खूपच संताप व्हायला लागतो. थोड्या वेळाने ती आंघोळ करून बाहेर येते. तिने तिचे कपडे आणलेले असतात. ती इकडे तिकडे पाहत असते, विचार करत असते. राजा येऊन विचारतो की काय झालं? अवनी सांगते की कपडे धुवायचे आहेत. राजा म्हणतो मी धुवून दिलं तर चालतील का? पण त्यावर अवनी सांगते की नाही, माझे कपडे आहेत ना, माझे मी धुवून टाकेन. इथे मशीन नाही आहे का? त्यात अचानकच धन्या सांगतो की मशीन? इथे मशीन वगैरे काही नाही आहे. ते बघा तिकडे फक्त तो दगड आहे, तिथेच तुम्हाला कपडे धुवावे लागतील. अवनी सांगते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे. राजाला म्हणते की माझे कपडे मी स्वतः धुवून टाकेन. पण राजा आता तिला विचारतो की आमचे कपडे ना आम्ही ड्रायक्लिनिंगला देतो, तुमचे पण द्या, मी तिथेच देऊन टाकतो. अवनी सांगते की नाही नको, राहू देत. तोपर्यंत यशादाने चहा आणलेला असतो अवनीसाठी. आता राजाही अजून चहा पिलेला नसतो. तिथेच धन्यान पाने सांगायला लागतात की अजून आम्हाला पण चहा मिळाला नाही. राजा त्यांना ताकीद देतो की जा, आज जाऊन गुपचूप कामं परा. राजा अवनीसाठी चहा घेऊन येतो. तोपर्यंत अवनीचे कपडे धुवून झालेले असतात. खरं तर राजाला अवनीला असं बघून वाईट वाटत असतं, कारण अवनीने घरी स्वतःच्या साधा चहासुद्धा हाताने केलेला नसतो. पण आज तिला असं काम करताना बघून त्यालाच कसं तरी वाटतं. तो तिच्यासाठी चहा घेऊन येतो तेव्हा अवनी त्याला क्लिप मागते. त्यावर राजा मूर्खासारखं तिला विचारतो की डोक्यात लावायचे? पण आमच्या घरी तर सगळे पुरुष आहेत, आम्ही कुठे ते सगळं वापरतो. अवनी डोक्याला हात लावत सांगते की नाही, कपड्याचे क्लिप हवे. तो पटकन घरात जातो आणि ते कपड्याचे क्लिप घेऊन येतो. अवनी तिचे धुतलेले कपडे आता वाळत घालते. राजा आणि अवनी आता चहा घेतात. चहा घेता घेता अवनी तिथे राजाला सांगते की मस्त वाटते इथे, म्हणजे आमच्या टेरेसवरील गार्डनमध्ये गेल्यासारखं. तिथे राजाला ती विचारते की ही जागा तुमचीच आहे का? राजा आता पूर्ण जागा त्याची असल्याचं सांगतो.
समोरचं गेट पार केल्यापासून ते सुरू होते थेट पाठीमागून पूर्ण आपलीच जागा आहे. आणि तो किमतीच्या वगैरे फुशारक्या मारत असतो की त्या जागेची किंमत कशी कोटीत जाईल. पण अवनीला जरा थोडं विचित्र वाटतं. ती सांगते की पण हे खेडेगावात आहे ना. त्यावर राजा परत फुशारका मारतो की हो काय आहे, इथे एकदम शांत वाटतं ना, शांत वातावरण आहे, आउटरलाच जागा आहे, म्हणून आम्ही सेटल झालो. आता अचानक अवनी त्याला विचारते की तू मला एक मदत करशील का. राजा विचारतो की सांगा ना. अवनी विचारते की आपण माझ्यासाठी आज हॉस्टेल बघायला जाणार आहोत ना, पण त्यापूर्वी मला एकदा घरी फोन करायचा होता. मला ना खरंच घरच्यांची आठवण आली, खूप काळजी वाटते आणि त्यात माझा फोनही बंद आहे. मी सिम. त्यावर आता राजा हसतो आणि सांगतो की एवढंच, अहो त्यात विचारायचं काय आहे, थांबा माझा फोन घ्या. पण आता घरातल्यांचे नंबर अवनीचे पाठच नसतात. मग त्यानंतर राजाला आठवतं की स्वातीचा नंबर त्याने घेतला होता. राजा सांगतो की एक मिनिट, पण आता त्याच्यावरती स्वातीचं त्याने वेगळंच नाव टाकलेलं असतं. मनातच तो घाबरतो की अरे बापरे, आता जर हा नंबर या नावाने सेव्ह केला आहे, मॅडमनी जर बघितलं ना तर माझी वाट लागली. आणि तो पटकन तो नंबर एडिट करतो, महेश सर वाईफ असं नाव टाकतो आणि अवनीला तो दाखवतो की हां सापडला नंबर, बोला तुम्ही, मी आहे. आणि राजा घरात निघून जातो. राजाच्या फोनवरून फोन केल्यानंतर स्वाती तो फोन रिसीव करते. तर राजाचा नंबर तिच्याकडेही असतो. आणि ज्या वेळेला इकडून अवनी सांगते की मी अवनी बोलते, त्यावेळेला स्वाती खूपच चिडते. तू मला फोन का करतेस, तू काय करून ठेवले आहेस. खरं सांगू का अवनी, तू असं काही करशील असा विचारही मी कधी केला नव्हता. तू मला काहीही नाही सांगितलं यातलं, आणि तू चक्क लग्न केलंस. अवनी तेव्हा समजावण्याचा प्रयत्न करते की मला दुसरा कुठलाही मार्ग सुचला नाही. स्वाती चिडून विचारते की मार्ग सापडला नाही. अगं पण असं कसं काय केलंस तू, निदान आपल्या घरच्यांचा तरी विचार करायला हवा होता. अवनी विचारते की वहिनी तूच सांग की मी अजून काय करू शकले असते. बरं हे सगळं सोड, मला सांग की आई आणि बाबा कसे आहेत. स्वाती तिला चिडून विचारते की तू घर सोडून गेल्यानंतर इथे सगळं कसं ठीक असणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू त्या ड्रायव्हरसोबत लग्न केलंस ना, आता आम्ही हे सगळं कसं सहन करायचं. मला तर वाटलं होतं की तू लग्न करायचं नाही म्हणून घर सोडून गेलीस, पण तू त्या राजासोबत लग्न केलंस. अवनी तू किती असं ओळखतेस का त्याला, काय माहिती आहे त्याच्याबद्दल तुला. त्यावर अवनी समजावते की हे बघ, हे सगळं असं का घडलं हे सगळं मी तुला नंतर सांगेन. स्वाती चिडून विचारते की आता काय सांगणार आहेस तू अजून अवनी. आता तर बाबांना बाहेर तोंड दाखवायलाही जागा उरली नाही, माहिती आहे का तुला. ते घरी आले होते आणि खोलीत स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं होतं. अवनी एवढंच नाही अगं, त्यांनी ना तुझ्या नावाने शेवटची अंघोळसुद्धा केली. अवनीला जबर धक्का बसतो हे ऐकल्यानंतर. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट तर पुढे, जेव्हा स्वाती तिला सांगते की बाबा खूपच अपसेट होते. आम्ही सर्वांनी बोलण्याचा प्रयत्न केला, आमच्याशी ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या रूममध्ये बसून राहिले. अजून ते बाहेर का येत नाही आहेत म्हणून आम्ही जेव्हा त्यांना बघायला गेलो ना अवनी, त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. समजतंय का तुला. अवनीच्या पायाखालची जमीनच हादरते ही बातमी ऐकून. अवनी मोठ्याने धायमुकलून रडायला लागते तिथेच. स्वाती तिला सांगते की आम्ही दार तोडून त्यांना बाहेर काढलं. नशीब अवनी की देवाच्या कृपेने आम्ही वेळेत पाहिलं, म्हणून त्यांचे निदान प्राण तरी वाचलेत. आम्ही त्यांना आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. बाबा अजूनही बेशुद्धच आहेत. सगळेच जण खरं तर तिथेच आहे. मी आणि महेश आत्ताच घरी आलो आहोत. अवनी मोठ्याने रडते. अचानक तिला काय झालं असा विचार करूनच आता राजा, यशा ही चारही भावंडं धावत येतात. काय झालं काहीच कळेनाच होतं. अवनी फक्त बाबा बाबा असं म्हणूनच रडायला लागते. ते सुद्धा आता सगळेजण गोंधळून जातात की अवनीला अचानक काय झालं, कोणी काही बोललंय का तिला. पण तिच्या चेहऱ्यावरून यशाला एक अंदाज येतो की नक्कीच काहीतरी घडलंय. ती रडतीये. सर्वजण विचारत असतात की तुम्ही का रडताय. अवनी फक्त बाबा बाबा म्हणत असते आणि ती राजाला सांगते की चंद्रकांतने त्याचा जीव देण्याचा प्रयत्न केला. आता तर राजाला सुद्धा धक्का बसलेला असतो. राजालाच काय त्याच्या घरच्यांनाही धक्का बसलेला असतो. अवनी अचानक रडायला लागल्यानंतर तिथे सगळेच जण गोळा होतात. राजा तिथे अवनीला शांत करतो आणि विचारतो की तुम्ही रडू नका,
तुम्ही मला सांगा ना, तुमचे बाबा कुठे आहेत नेमके? घरीच आहेत का ते? अवनी तेव्हा सांगते की मला काही माहीत नाही आहे. राजा समजावत राहतो की तुम्ही अजिबात रडू नका. पण अवनी आता स्वतःला दोष देते, स्वतःला कोसायला लागते की हे सगळं ना माझ्यामुळेच घडले. खरं तर मी त्यांचं त्यावेळेला ऐकायला हवं होतं. अवनीला खूपच पश्चाताप व्हायला लागतो. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नाहीत. राजा तिला धीर देत असतो की त्यांना काहीही होणार नाही आहे. ते हॉस्पिटलमध्ये आहेत का? हे बघा, तुम्हीच शांत व्हा. अवनी हट्ट धरते की नाही, मला आत्ताच्या आत्ता बाबांना बघायचं आहे, प्लीज. राजा तिथे सांगतो की हे बघा, तुम्ही शांत तरी व्हा आधी, थोडा धीर तरी धरा. पण यशा तिथे सांगतो की राजा पटकन गाडी काढ आणि घेऊन जा त्यांना. आता राजा तिथे विचारतो की यशोदा काय बोलतोस तू? अरे लोक ते आधीच यांच्यावरती किती चिडलेत, आता यांना कसं काय घेऊन जाता येईल तिथे? यशा विचारतो की अरे मग काय त्यांनी त्यांच्या वडिलांना बघायला जायचंच नाही का? अवनी ही रडत रिक्वेस्ट करत असते की प्लीज मला घेऊन चल. पाण्यात तिथे सांगतो की हे बघा, तुम्ही रडू नका, आमचा राजा ते घेऊन जाईल तुम्हाला. तेव्हा राजा समजावतो की हे बघा, तुम्ही अजिबात रडू नका, तुमच्या बाबांना काहीच होणार नाही आहे, आपण जाऊन बघूया. हां, यशा तिथे आता विचार करतो की आपण सगळे एकत्र जाऊया. त्यावर आता राजा घाबरतो आणि सांगतो की नाही, आम्ही दोघंच जाऊन येतो. तेव्हा धन्यासुद्धा म्हणतो की यशोदा, राजा तर अगदी बरोबर बोलतोय, तिथे जाणं पण धोक्याचं आहे. कालच ते हाणामारी करून गेलेत, आता तर ते जास्तच चिडले असतील. राजा सांगतो की हो, आणि काही अडचण आलीच तर मी तुम्हाला फोन करेनच की. यशोदा जाण्यापूर्वी आता राजा आणि अवनीला सांगतो की जपून जा आणि फोन चालू ठेव. पण आता असं अचानकच राजाला अवनीला घेऊन जाताना पाहिल्यानंतर आत्या तिकडून टोमणे मारायला लागते की काय रे, नाही म्हणजे दांगटांचं कुटुंब बघून लगेच ती मुलगी पळून गेली काय? रडत रडत चालले ते दिसतंच आहे की. काय दांगटांची, तुमच्या सगळ्यांची लायकी समजली असेल तिला, म्हणूनच ती तुमचं घर सोडून चालली. माझा या आत्याचा श्राप आहे. म्हणलं होतं ना की एका बी बाईचा पाय या घराला लागणार नाही, या घरात कुठलीच मुलगी नाही टिकणार. आणि मोठ्या मोठ्याने ती दांगट कुटुंबावरती विकृत हसायला लागते. तोपर्यंत राजा अवनीला घेऊन गेलाय ही बातमी आत्या फोन करून दत्तू काकाच्या कानावरती घालतेच, आणि दत्तू काका तिकडे रिकामाच आहे अण्णांना टोमणे मारायला. आधी इतका वेळ अण्णा फुशार का मारत होता, आता दत्तू काका त्याला टोमणे मारायला चालू करतो. ए धोंड्या, म्हणलं होतं ना तुला की तुमच्या घरात एक बी बाई टिकणार नाही. काय तर म्हणे मोठ्या घरची पोरगे, करोडपती आहे, राजासाठी सगळं सोडून निघून आले त्याच्या प्रेमाखातर. तुला माहिती आहे तुझ्या घरात काय तमाशा झालाय ते? ती पोरगी निघून चालली, ते बी तुझ्या राजाला घेऊनच चालली. अण्णांना धक्का बसतो आणि सांगतात की असं काहीही होणार नाही आहे, उगाचच तू काही बी बरळू नकोस. दत्तू काका मुद्दामच म्हणतो की लावतो का पैज? सांग. हे बघ, पैज अशी असेल की जर खरंच तुझी ती सून जर खरंच निघून चालली असेल ना, तर मग ना तू घर सोडायचं, चालेल का? अण्णा त्यावर आता काही बोलतच नाही. दत्तू काका तिथे गावकऱ्यांना सांगायला लागतो की शेवटी कर्म हो कर्म, त्या घरात एक बी बाई टिकणार नाही. सुलुताईचा श्राप आहे, आठवतोय ना? बाकीच्या गावकऱ्यांसोबत नाचत आम्हाला टोमणे मारले होते की घरात सून आली, जल्लोष साजरा केला होता. तर तुझ्या डोळ्यात एकत बघ तुझ्या त्याच सुनेला जाताना. आणि अचानकच राजाची गाडी येते, समोर पाहून अण्णांच्या पायाखालची जमीन हादरते की खरोखरच राजा गाडीतून अवनीला घेऊन चाललेला असतो. दत्तू काका चिडवायला लागतो आणि ते त्यांना सहनच होत नाही. अण्णा गुपचूप तेथून उठून आपली सायकल घेऊन निघून जातात. इकडे गाडीतून जात असताना अवनीच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नाहीत. ती राजाला सांगायला लागते की या सगळ्याचा माझ्या बापांना किती त्रास झाला असेल, म्हणूनच त्यांनी असं टोकाचं पाऊल उचललं असेल. माझे बाबा कितीही कठोर वाटत असले ना, तरी त्यांचा स्वभाव मला माहिती आहे की ते किती चांगले आहेत. फक्त या लग्नाच्या बाबतीतच ते माझ्याशी असं वागले, बाकी त्यांनी माझ्यावरती खूप खूप प्रेम केले. मी असं हे लग्न मोडल्यामुळे त्यांना समाजाकडून किती त्रास झाला असेल ना. नातेवाईक बाकीचे लोक काय बोलले असतील, त्या सगळ्यांसमोर बाबांचा खूप अपमान झाला असेल ना. अवनीला आता एक ना अनेक प्रश्न सतावतात. त्यावर राजा सांगतो की त्या खोटक्या विमानाने तर जास्तच तोंडसुख घेतलं असेल. अवनी म्हणते की हो, तो विमानच बाबांना वाटेल ते बोलला असणार आहे. माझ्या आईवडिलांना खूप काही ऐकवलं असेल त्यांनी, बाबांना अपमान सहन झाला नाही म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल. त्यांना काही होणार नाही ना,
सगळं ठीक तर होईल ना? अवनी पुन्हा रडायला लागते. तेव्हा राजा तिला समजावतो की तुम्ही काळजी करू नका, त्यांना काही होणार नाही, ते लवकर बरे होतील. आता ती फिरून प्रश्न विचारते की पण तुला कसं माहिती आहे सगळं? राजा आता स्वतःचाच पचका करून घेतो की अहो जर गंभीर समस्या असती तर आपल्याला फोन आला असता ना. तो अचानकच सॉरी बोलतो कारण अवनी धक्क्याने त्याच्याकडे बघते. त्यांना काही होणार नाही, ते एकदम बरे होऊन जातील, परत येतील आणि तुमच्याशी सुद्धा नीट बोलतील, सगळं काही ठीक होईल. सतत राजा तिला धीर देत राहतो, अवनीचा सांत्वन करत असतो. पण अवनी स्वतःलाच कोसायला लागते, या सगळ्याला मीच कारणीभूत आहे, मी असं करायला नको होतं, खरं तर मी घरातून निघूनच यायला नको होतं. आता अवनीचा विचार भलतीकडेच जातोय. हा विचार मनात घेऊन आता राजा तिला समजावतो की अहो मॅडम, तुम्ही काय मुद्दाम केलं नाही आहे, खरं तर तुमच्या घरच्यांनीच तुम्हाला समजून घेतलं नाही, तर तुम्ही तरी काय करणार? पण अवनी चिडून बोलते की मी त्यांचं ऐकायला हवं होतं ना. आता राजा अचानकच बोलतो की जर तुम्ही त्यांचं ऐकलं असतं ना, तुमच्या बाबांच्या जागी आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये असतात. अहो तुम्ही तोच निर्णय घेतला असता ना, सगळं खापर तुम्ही स्वतःच्या का डोक्यावर फोडून घेताय? हे बघा, तुमच्या बाबांना काही होणार नाही, आता आपण जातो ना. हे बोलताना राजाने गाडीमध्येच थांबवलेली असते. अवनी त्याच्यावरती डाफरते की गाडी का थांबवली आहेस तू? राजा सांगतो की तुम्ही रडताय. तेव्हा अवनी सांगते की तू चल पटकन, मला कधी एकदा बाबांना बघते असं झालंय. आता जाता जाता अचानकच त्या कोष्टी हवालदाराचा फोन आलेला असतो. अवनी विचारते की कोणाचा फोन आहे? तिला वाटतं की घरूनच फोन आहे. राजा सांगतो की माहीत नाही, अननोन नंबर आहे. तिकडून तो कोष्टी हवालदार सांगतो मी निपाणी पोलीस स्टेशनमधून बोलतोय. कुठे आहे तुम्ही? राजा सांगतो की साहेब हाय, घरीच आहे, बोला ना. हवालदार चौकशी करतो की आणि ती मुलगी कशी आहे? राजा सांगतो की ठीक आहे सर. तेव्हा ते हवालदार सांगतात की हे बघ, एक काम कर, त्या मुलीला जरा पोलीस स्टेशनपर्यंत सोबत घेऊन ये. राजा विचारतो कशासाठी? तेव्हा तो हवालदार सांगतो की अरे तुमचं लग्न लावून दिलं ना आम्ही पोलीस स्टेशनमध्ये, आणि तुमचं लग्न रजिस्टर पण केलं होतं. आता कायद्यानुसार तुम्ही दोघे पती पत्नी आहात, मग त्याचं मॅरेज सर्टिफिकेट आलं आहे ना, ते घेऊन जा, त्यासाठी तुमच्या दोघांच्याही सह्या लागतील. राजा आता त्यांना सांगतो की ठीक आहे सर, घेऊन येतो, आणि तो फोन ठेवून देतो. राजा इतकं खरं तर मनात खुश असतो, पण त्याला मनात भीती असते. विचार करतो की काल त्या खोटक्या विमानापासून सुटका करून घेण्यासाठी मी यांच्याशी घाईघाईत लग्न केलं आहे, पण जर आता त्यांना समजलं की हे कायदेशीररित्या खरं लग्न आहे तर त्या माझं काय करतील सांगता नाही येणार. अवनी अचानक विचारते की कोणाचा फोन होता? तेव्हा राजा सांगतो की नाही, कामाचा फोन होता. पण राजाला खरंच मनात भीती वाटत असते हा. तर प्रेक्षकांनो, अवनीला जेव्हा राजा देशपांडेंच्या घरी घेऊन जातो, तिथे महेशसोबत आणि विवानसोबतही मोठा राडा होणार आहे, आणि त्याचसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरसुद्धा तसाच मोठा राडा होणार आहे. पुढे नक्की काय होतं? जीवनमरणाच्या दारात असलेला चंद्रकांत वाचेल का? आणि जरी तो शुद्धीवरती आला तर अवनीला असं परत आल्याचं बघून तो ते नातं स्वीकारेल का? पुढे नक्की काय ट्विस्ट येत जातील ते आपण पाहत राहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोजचे आणि पुढचेही ट्विस्ट